देखो कहाँ से कहाँ आए हम, कहाँ थे और कहाँ आए, क्या चल रहा है, किस विषय का निरूपण चल रहा है, कितने पदार्थ है कुल, 7 पदार्थ है। द्रव्य पहिली, द्रव्य किती, 9। पृथ्वी आप तेज वायू आकाश काल दिशा आत्मा 9 द्रव्य, 9 द्रव्य नंतर 7 पदार्थांपैकी दुसरा द्रव्य दुसरा पदार्थ कोणता आहे, गुण। आणि गुणामध्ये काय चालू आहे, बुद्धी। बुद्धीचे किती प्रकार, 2। यथार्थ आणि यथार्थ किती, 4। त्याचे करण किती, 4। त्याच्यापैकी कोणतं चाललंय आता सध्या, प्रत्यक्ष चालू आहे। प्रत्यक्षाचं करण कोण, प्रत्यक्ष प्रमेयचं करण कोण, प्रत्यक्षच करण आहे। आता ते प्रत्यक्ष होतं कसं, ते याविषयी विचार केला होता। काय विचार केला होता, तत्र प्रत्यक्ष ज्ञान करणम प्रत्यक्षम, प्रत्यक्ष ज्ञानाचं करण हे प्रत्यक्ष आहे। त्यानंतर इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम, हा पण विषय झाला होता। इंद्रिय आणि अर्थाच्या सन्निकर्षापासून जे ज्ञान उत्पन्न होतं त्यालाच काय म्हणायचं, प्रत्यक्ष म्हणायचं। प्रत्यक्षाचे पुन्हा 2 प्रकार, निर्विकल्पकम आणि सविकल्पकम। तत्र निष्प्रकारकम ज्ञानम निर्विकल्पकम, निष्प्रकार प्रकार रहित जे ज्ञान आहे, प्रकार नुसतं प्रकार रहित चालत नाही, विशेष प्रकार म्हणजे कोण, विशेषण। विशेषण जिथं नाही अर्थातच विशेष बी नाही, विशेषण नाही विशेषण आहे। विशेषण कोणाचं असतं, विशेषाचंच असतं। निरूपक निरूप्य निरूपक भाव आहे की नाही, निरूपित असतं की नाही। विशेषण म्हणजे प्रकार, ते प्रकारता निरूपित कोण असती, विशेषता। प्रकारता निरूपित विशेषता, विशेषता निरूपित प्रकारता असा असतो। आणि विषय ज्ञानाच्या ठिकाणी काय असती, विषयता। किती प्रकारची असते, 3। कोणकोणती, प्रकारता, विशेषता, संसर्गता। तर हे तिन्ही जिथं नाहीत, तिन्हीला सोडून चतुर्थी विषयता असती। चतुर्थी विषयता म्हणजे निर्विकल्प ज्ञान। प्रत्येक ज्ञान, कोणतं बी ज्ञान सविकल्प ज्ञान कसं होते, 3 असते त्याच्यामध्ये ठिकाणी। काय काय असतं 3, प्रकारता, संसर्गता आणि विशेषता प्रत्येक ज्ञान ठिकाणी। पण ज्या ठिकाणी हे 3ही बी नाहीत त्याला म्हणायचं निर्विकल्पक ज्ञान। कळलं, निर्विकल्प गेलं ते माग हेच आहे, माणूस असं गेलेला दिसते, यत्किंचित काहीतरी, यत्किंचित काहीतरी आहे वा, विशेषाचं ज्ञान झालं, विशेषाचं बी ज्ञान होत नाही, प्रकाराचं बी होत नाही। विशेषाचं सांगितलं होतं का, विशेषाचं ज्ञान झालं पण प्रकाराचं ज्ञान यत्किंचित, तिथे विशेष बी नाही। प्रकार म्हणल्यावर काय ते असते, विशेष। प्रकार निरूपित काय असतो, विशेष असतो। म्हणजे विशेषण निरूपित विशेष असतो। तर विशेष त्यालाच म्हणता येईल ज्याला विशेषण आहे, अलग लक्षात। तर त्या दिवशी कोणता विषय घेतला त्या दिवशी, म्हणजे प्रकार विशेष असतं आणि प्रकार नसतो असं म्हणलं होतं का मी, शून्यत्व, प्रकारता शून्य ज्ञानत्वमेव निर्विकल्पकत्वम इत्यर्थ। निर्विकल्पे चतुर्थी विषयता क्रियते न तु त्रिविध विषयतामध्ये कापि तत्र अस्ति। न्यायबोधिनीमध्ये असं आले, त्रिविध विषयतामध्ये कापि तत्र अस्ति, अतः विशेषता शून्य ज्ञानत्वम संसर्गता शून्य ज्ञानत्वम इत्यपि लक्षणम संभवती। त्या दिवशी मग ते जरा असं नीट करून घ्या है ना, ते काय व्यवस्थित करून घ्या। विशेष सुद्धा तिथं नसतं, निर्विकल्प ज्ञानामध्ये विशेष सुद्धा नाही है ना, विशेषण नसते तिथे, विशेष बी नसते। न्यायबोधीने आलं स्पष्ट। त्रिविध विषयतामध्ये विषयता किती प्रकारची आहे, 3 प्रकारची। कोणकोणती,
प्रकारता संसर्गता आणि प्रकारता तर इथं दिलंच निष्प्रकारकम ज्ञानम. इथं काय दिलं नाही मग? संसर्गता आणि विशेषता दिलं नाही, ते इथं सांगितलं न्याय बदलून. इथं 79 पानावर पहा ना. न तू त्रिविध विषयतामध्ये, तिन्ही प्रकारच्या विषयतामध्ये का अपि तत्र असती, कोणती सुद्धा तिथं नाही. अतः म्हणून विशेषता शून्य ज्ञानत्वम, जे विशेषता शून्य ज्ञान आहे तेच काय त्याच्या ठिकाणी, त्या ज्ञानाच्या ठिकाणी काय विशेषता शून्यत्वम आलं, त्याच्या ठिकाणी संसर्गता शून्यत्वम सुद्धा त्याच्या ठिकाणी आलं. असं सुद्धा लक्षण संभवू शकतं. कळलं का? जसं निष्प्रकारक ज्ञानम निर्विकल्पकम, तसंच विशेषता शून्यत्वम निर्विकल्पकम अथवा संसर्गता शून्यत्वम निर्विकल्पम, असे 3 लक्षण तुम्ही करू शकता. किंवा हे तिन्ही जिथं नाहीत त्यालाच काय म्हणायचं? निर्विकल्प ज्ञान. बन गई बात. तिथं मग ते तुम्हाला सांगितलं होतं ना, ह्याचा विषय जरा संक्षेप म्हणजे हे झालाय किचकट आहे, नंतर सांगू असं काहीतरी म्हणलं होतं का? हा बरोबर आहे. जिथं तिथं मला संशय होता. तुम्हाला निश्चित काहीतरी म्हणलो असं, नंतर सांगू किंवा काही. तिथं पदकृत्य तशा पद्धतीने आहे. पदकृत्य कुठं आहे ते कुठं सांगितलं होतं मी? 64 65. एक मिनिट. तद्भवती तत्प्रकार हा तदाभावती तत्प्रकारक आणि तद्वती तत्प्रकारक यथार्थ अनुभव. पदकृत्य काय होतं याच्यात? यथार्थ अनुभव वारणाय निर्विकल्पे ज्ञाने अतिव्याप्ती तत्प्रकारक. हा इथं प्रकार रक आलं ना. तत्प्रकारक निर्विकल्पे अतिव्याप्ती वारणाय तत्प्रकारक, हे जे ज्ञान आहे कोणतं? तत्प्रकारक शब्द टाकलाय ना. तद्वती तत्प्रकारक अनुभव यथार्थ अनुभव. जर तत्प्रकारक शब्द नाही टाकला तर तद्वती म्हणजे तद्वती या शब्दाचा अर्थ काय केलता? विशेष्यवालं. हा तद्वती या शब्द तद्वत विशेषक असं केलं ना अर्थ. हा तर मग हे पुस्तकातच त्याने सांगितलं तद्विशेषक. हा ना, तद्विशेषक. तद्वती म्हणजे तद्विशेषक आणि तत्प्रकारक म्हणजे जसं विशेष आहे तसंच प्रकार असणारं जे ज्ञान आहे त्यालाच म्हणायचं यथार्थ अनुभव. आणि तत्प्रकारक शब्द कट केला तर तद्विशेषक राहील. मग याच्यातून असा काय अर्थ सिद्ध होऊ लागला? विशेष्य तिथं असतं पण प्रकार नसतो. त्याला काय त्याचा अर्थ काय? कोणतं ज्ञान? नाही, निर्विकल्प ज्ञान. निर्विकल्पावर अतिव्याप्ती व्हायची ना. कोणतं नाही पद टाकल्यावर? तत्प्रकारक पद नाही टाकल्यावर निर्विकल्पावर अतिव्याप्ती. अर्थात तद्वती अनुभव यथार्थ अनुभव. तद्वती अनुभव म्हणजे विशेषवाला अनुभव. त्याचं नाव काय? यथार्थ अनुभव बी आहे आणि निर्विकल्प ज्ञान आहे. याच्यातून काय अर्थ निघायला? निर्विकल्प ज्ञानामध्ये काय असतं? विशेष असतं. हा याच्यातून तसा अर्थ निघू लागला म्हणून मी तसं तिथं बोललो होतो. परंतु ते आता इथं जर पाहिलं आपण तर हे चुकीचं आहे वाटायला ना. मग हे चुकीचं झालं ना. आता कोणतं? आता जे पाहायला आपण लक्षण निष्प्रकारक म्हणजे प्रकारता शून्य, विशेषता शून्य आणि संसर्गता शून्य. इथला आणि तिथला फरक कळाला का? तिथलं पदकृत्य चुकीचं आहे सरळ सरळ. कोणतं? पहिलं. मग त्या पदकृत्यानुसार मी तिथं सांगितलं होतं. तिथं बी काय माझं चुकलं नव्हतं. म्हणजे चुकलं नाही, त्याला कशा पद्धतीने सांगायचं ते आपल्याला कळालं. जिथं ते जशी वळ आहे तशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. बाकी काय त्याच्या मनात मला माहित नाही. इथं वेगळं देतात, न्यायबोधनीत वेगळं दिलं, पदकृत्यात वेगळं दिलं.
अंजली ताई आले का लक्षात गोष्ट? आता सप्रकारक घ्या. निष्प्रकार कळालं ना? आता सप्रकारक घ्या. सप्रकारक ज्ञानम सविकल्पकम. सप्रकारक ज्ञान सविकल्पक. प्रकारानं सहित म्हणजेच विशेषतेनं सहित, विशेषणानं सहित, विशेषानं सहित आणि संसर्गानं सहित. त्यालाच काय म्हणायचं? सप्रकारक ज्ञानम. सप्रकारक म्हणजे प्रकारता त्याच्या ठिकाणी, विशेषता त्याच्या ठिकाणी आणि संसर्गता ही त्याच्या ठिकाणी असं जे ज्ञान, त्याला म्हणायचं सविकल्प ज्ञान. यथा दिथोयम, ब्राह्मणोयम, श्यामोयम इति, है ना? दिथोयम, दिथोयम म्हणजे दिथ म्हणजे हा नाही नाही, खेळण्यातला हत्ती लाकडाचा. दिथोयम हा काय? लाकडाचा हत्ती आहे खेळण्यातला, असं दिथोयम. ब्राह्मणोयम है ना, हा ब्राह्मण आहे. पुन्हा श्यामोयम हा काळा आहे. श्याम आहे. चला, हे प्रकारांसहित ज्ञान आहे की नाही? दिथत्व प्रकारक ज्ञान आहे की नाही? दिथत्व प्रकारक, दिथ विशेषक आणि दिथाचा, दिथत्वाचा आणि दिथाचा कोणता संबंध आहे? समवाय संबंध, समवाय संबंध संसर्गक. दिथोयम, दिथोयम म्हणजे हा हत्ती, खेळण्यातला हत्ती. दिथ म्हणजे काय? हत्ती खेळण्यातला, किंवा काही बी घ्या, बाहुली फिवली, खेळणं. ब्राह्मणोयम इथं पण काय? ब्राह्मणत्व प्रकारक, ब्राह्मण विशेषक आणि समवाय संसर्गक ज्ञान आहे की नाही? कोणतं ज्ञान? कोणतं ज्ञान ऋषी? ब्राह्मण ब्राह्मणत्व प्रकारक, ब्राह्मण विशेषक आणि समवाय संसर्गक कोणतं ज्ञान? शंकर कोणतं ज्ञान? मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष द्या. ब्राह्मणत्व प्रकारक, ब्राह्मण विशेषक आणि समवाय संसर्गक. बरं, इकडे ऑनलाईन सांगा कोणी, सांगा. हा, ब्राह्मण, ब्राह्मणत्व प्रकारक, ब्राह्मण विशेषक, समवाय संसर्गक कोणतं ज्ञान? ब्राह्मणोयम. अयम ब्राह्मण म्हणा की ब्राह्मणोयम म्हणा, एकच गोष्ट आहे की. संधी होऊन झाल्या अयम ब्राह्मणोयम. बोलत असताना लक्ष दिलं पाहिजे. ही गोष्ट किती वेळा सांगितली मी तुम्हाला. पाठ असून काय करतो, त्याचा काय उपयोग काय, कशाला त्याला काय, कशाला काय म्हणत, कशा कोणत्या भाजी संग, भाकरी संग खातात की कसं खातात त्याला माहित नसल्यावर कसं असं सांगितलेलं आहे मी जिथं तिथं. त्याला कसं काय कळालं? नाही नाही, 10-12. हो अंजली ताई, ही गोष्ट तुम्ही अगोदर शिकल्या होत्या का? प्रकारक, विशेषक. कशाला प्रकार म्हणायचं? हा, तर ब्राह्मणामध्ये काय विशेषण आहे? ब्राह्मणत्व विशेषण. ब्राह्मण हे प्रकार आहे, ब्राह्मणत्व विशेषण आहे. आणि विशेषण आहे ब्राह्मणत्व म्हणजेच प्रकार आहे. आणि ब्राह्मण हे काय झालं? विशेष्य. ब्राह्मण काय झालं? विशेष्य. विशेषण आणि विशेषाचा कोणता संबंध आहे? जाती आणि व्यक्तीचा कोणता संबंध असतो? समवाय संबंध. झालंच. हे ज्ञानाची काय असती? विषयिता. काय असती? विषयिता. ज्ञान विषय करतं ना. ज्ञान काय करतं? विषय करतं. तर ज्ञानाच्या ठिकाणी कोणतं काय राहील मग? विषयिता. विषयक असतं ज्ञान. विषयक म्हणजे विषय करणार. तर मग ज्ञानाची काय असते? विषयता. विषयता 3 प्रकारता, विशेषता आणि संसर्गता. तर मग ब्राह्मणोयम हे जे ज्ञान आहे कसं आहे? ब्राह्मणत्व प्रकारक, ब्राह्मणनिष्ठ, ब्राह्मणत्व निरूपित नाही, ब्राह्मणनिष्ठ विषय प्रकारता निरूपित. कोण?
ज्ञान ज्ञान कसं आहे ब्राह्मणत्व नाही ब्राह्मणनिष्ठ प्रकारता ब्राह्मणनिष्ठ प्रकारता निरूपक कोणतं ज्ञान अयम ब्राह्मण ब्राह्मणत्व हे काय झालं विशेषण म्हणजेच काय प्रकार आणि त्याच्या ठिकाणी कोणती राहील काय राहील प्रकारता विशेषता संसर्गता विकल्प विकल्प म्हणजे किंवा विकल्प हे किंवा हे विकल्पासहित विकल्प म्हणजे हेच आता हे घ्यायचे प्रकार संसर्ग प्रकारता विशेषता संसर्गता हेच विकल्प घ्यायचे निर्विकल्प म्हणजे हे तिन्ही बी नाही तिथं व्यवहारामध्ये आपण विकल्पाने सहित विकल्पाने आपल्याला सगळे प्रकाराने विकल्प म्हणजे प्रकारच समजा विकल्प म्हणजे काय प्रकाराने सहित त्याला म्हणायचं सविकल्प आणि प्रकाराने रहित त्याला म्हणायचं निर्विकल्प तर जाऊ द्या खोलात चाललेले मला डोकं मग हे होत श्यामोयम श्यामोयम मध्ये काय प्रकार आहे श्यामत्व प्रकार आहे विशेष्य कोण आहे श्याम आणि संसर्गात का कुठे आहे समवाय संबंध संसर्गक हे आता हे ब्राह्मण श्यामोयम हे काय झालं ज्ञान झालं ज्ञानाची विशेषता विषयिता असती काय ज्ञानाची काय असती आता हे ज्ञान कसं आहे श्यामत्व प्रकारक श्यामत्व प्रकारक पुन्हा श्याम विशेषक आणि समवाय संसर्गक समवाय संसर्गक कोणतं ज्ञान श्यामोयम किंवा याला आता बनवा आपलं समवाय संबंधावच्छिन्न श्यामत्वनिष्ठ प्रकारता परत चला याच्यात पा खाली पदकृत्यामध्ये सप्रकार कमिती घटादी वारणा आहे ज्ञानमिती घटावर अतिव्याप्ती होई नाही म्हणून ज्ञान हे पद दिलं ज्ञानपद काढ्यावर काय होईल सप्रकारकम सप्रकारक म्हणजे जे बी प्रकार असन ते काय होईल घटादी प्रकार नाहीत का घटादी प्रकारच आहेत त्याच्यावर अतिव्याप्ती होईल म्हणून ज्ञानपद टाकलं त्याच्यानंतर निर्विकल्प वारणाय सप्रकारक मिती निर्विकल्प ज्ञानावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून सविकल्प टाकलं सविकल्प नाही टाकलं तर काय होईल सप्रकारक ज्ञानम है ना मग सप्रकारक ज्ञानम सप्रकारकम हे पद काढलं तर काय होईल ज्ञानम सविकल्पकम तर ज्ञान तर कोण आहे निर्विकल्प बी आहे त्याच्यावर अतिव्याप्ती होईल म्हणून आता पहा प्रत्यक्ष ज्ञान हेतू इंद्रियार्थ सन्निकर्ष षडविध प्रत्यक्ष ज्ञान हेतुरी आणि ते हेतु असं आहे पुढं इंद्रियार्थ सन्निकर्ष असं आहे बर का प्रत्यक्ष ज्ञानाला कारण इंद्रियांचा जो सन्निकर्ष इंद्रियाचा सन्निकर्ष म्हणजे इंद्रियाचा आणि अर्थाचा जो संबंध त्यालाच काय म्हणायचं सन्निकर्ष कशाला कारण आहे हा सन्निकर्ष प्रत्यक्ष ज्ञानाला कारण आहे प्रत्यक्ष ज्ञान कशाने होतं इंद्रियार्थ सन्निकर्षजन्यम ज्ञानम प्रत्यक्ष म्हटलेलं आहे की नाही प्रत्यक्ष ज्ञान कसं होतं मग इंद्रियाचा आणि अर्थाचा काय झाला पाहिजे संबंध पाहिजे त्या संबंधाला काय म्हणायचं सन्निकर्ष मग हे सन्निकर्ष किती येतो तर षडविध हे सन्निकर्ष किती आहेत सहा किती आहेत सहा प्रकार त्या सन्निकर्षाचे किती प्रकार षडविध संयोग पहिला सन्निकर्ष कोणता आहे संयोग दुसरा संयुक्त समवाय तिसरा संयुक्त समवेत समवाय पुन्हा चौथा समवाय आणि पाचवा समवेत समवाय आणि सहावा विशेषण विशेष्य भाव त्यालाच म्हणतात विशेषणता कोणता संबंध शेवटचा संबंध कोणता विशेषणता आता असे किती संबंध येत सन्निकर्ष किती येत सहा सन्निकर्ष म्हणा संबंध म्हणा किती येत सहा कशा करता सहा सन्निकर्ष आहेत हे प्रत्यक्ष ज्ञान उत्पन्न होण्याकरिता प्रत्यक्ष ज्ञानाकरिता कोणते सहा सन्निकर्ष आहेत म्हणा
संयोग असं येड्यावानी बोल नका. अभंग म्हणाली काय गाणं खटखट सांगा. संयोग संयुक्त समवाय संयुक्त संवेद समवाय समवाय संवेद समवाय विशेषण विशेष भावस्थिती. हो ना पाडाच म्हणाय वे यक वे ये. संयोग संबंध इंद्रियाचा आणि अर्थाचा काय असतो संयोग संबंध. आता कोणती वस्तू पाहिजे झाली पुस्तक पाहिजे झालं. पुस्तक काय द्रव्य पुस्तक काय हा द्रव्याचं प्रत्यक्ष होण्याकरता कोणता सन्निकर्ष कामी येतो संयोग नावाचा. पहिला संयोग पहिला सन्निकर्ष त्यालाच काय म्हणायचं संयोग नावाचा सन्निकर्ष किंवा संयोग नावाचा संबंध. इंद्रियाचा आता डोळ्याचा आणि या पुस्तकाचा कोणता संबंध झालाय संयोग संबंध. आता संयोग संबंधाने कशाचं ज्ञान झालं पुस्तकाचं. पुस्तक द्रव्य की नाही झालं. संयुक्त समूह आहे पुस्तकावर जे रूप आहे पुस्तकाचं रूप कोणतं आहे पीत रूप आहे. पुस्तकाचा आणि डोळ्याचा कोणता संबंध संयोग संबंध. आणि पिवळं रूप कशावर आहे पुस्तकावर. पुस्तकाचा आणि पिवळ्या रंगाचा कोणता संबंध समवाय संबंध. कोणता संबंध फक्त समवाय संबंध. कोणाचा पिवळ्या रंगाचा. पिवळा रंग कुठे आहे पुस्तकावर. पुस्तक काय द्रव्य आणि पिवळा रंग कसा आहे गुण आहे. गुण आणि द्रव्याचा कोणता संबंध असतो हा गुण हे द्रव्यावर कोण्या संबंधात राहतात. आता जर मला ज्ञान करून घ्यायचं असेल कशाचं पिवळ्या रंगाचं कोणाच्या पुस्तकाच्या तर पहिल्यांदा काय होईल इंद्रियाचा आणि अर्थाचा काय होईल संबंध. कोणता संबंध होईल पहिला इंद्रिय कोण डोळे आणि अर्थ कोण पुस्तक. पुस्तक द्रव्य आहे का द्रव्य है पुस्तक गुण आहे. तू आवाज मध्ये करू नका काही बोलू नको. इंद्रिय आणि पुस्तक. पुस्तक द्रव्य की नाही मग इंद्रियाचा आणि द्रव्याचा कोणता संबंध असतो संयोग संबंध. आणि त्या द्रव्यावर रूप कसा आहे समवाय संबंध आहे. मग आता मला रूपाचं ज्ञान व्हायचं असल्यावर अगोदर काय पाहावं लागेल पुस्तक आणि पुस्तकावरचं मग रूप. तर कसा संबंध होईल तो संयुक्त समवाय संबंध. काय काय संयुक्त समवाय संबंध. तर पहिल्यांदा आता इंद्रियाचं आणि द्रव्याचं. द्रव्य कोण पुस्तक. पुस्तक कोणता संबंध संयोग. आणि पुस्तकावर कोण आहे रूप. हा पुस्तकाचा आणि रूपाचा कोणता संबंध आहे. आता ह्या रूपाचं ज्ञान होण्याकरता कोणते कोणते दोन संबंध झाले मग संयोग आणि समवाय. इंद्रियाचा आणि पुस्तकाचा झाला संयोग आणि पुस्तकावर रूप आहे समवाय संबंध. पुढचा संबंध दाखवायचा असला की या संबंधाचं जरासं नाव चेंज होते. याला म्हणायचं संयुक्त. काय म्हणायचं पुढे जर काही एखादा संबंध लावला की जर मागे संयोग असेल तर त्या संयोगाला काय करायचं संयुक्त करायचं. काय करायचं संयुक्त. आणि पुढे जसं समवाय समवाय. मग पुस्तकाच्या रूपाचं ज्ञान कसं होईल संयुक्त समवाय संबंध आहे. पुस्तकाच्या रूपाचं ज्ञान कसं होईल आता रूपावर रूपत्व आहे की नाही रूपावर रूपत्व आहे. मग हे रूपत्व रूपावर कोण्या संबंध राहते समवाय संबंध. म्हणजे संयोग समवाय समवाय. इंद्रियाचा आणि या रूपत्वाचा कोणता संबंध झाला संयोग समवाय समवाय. असे तीन झाले की नाही संबंध. तर मग पुढे जर समवाय असेल तर मागच्या समूहाला काय म्हणायचं समवेत. काय म्हणायचं समवेत. आता याला काय म्हणायचं समवेत. पुढे समूह आहे ना मागच्याला काय म्हणायचं
समवेत. हा, आणि याला समूह आहे. म्हणजे आता रूपत्वाचं ज्ञान होण्याकरता कोणता संबंध लागेल? संयुक्त समवेत समवाय. कळायलं का? नुसतं पुस्तकाचं ज्ञान करण्याकरता कोणता संबंध? संयोग संबंध. संयोग संबंध. नुसतं पुस्तकाचं ज्ञान कशाने होणार? संयोग संबंधानं. पुस्तकावरच्या रूपाचं ज्ञान कसं होणार? समवाय, संयुक्त समवाय संबंधानं. कोणत्या संबंधानं? अरे संयोग, संयोग. पुस्तक रूप काय? संयुक्त, संयुक्त समवाय. आणि पुस्तकावरच्या रूपावरचं जे रूपत्व, रूपावरचं जे रूपत्व किंवा रूपत्व नुसतं करा, रूपत्व त्याचं ज्ञान संयुक्त समवेत समवाय. संयुक्त समवेत समवाय संबंध. कशाचं ज्ञान होणार? रूपत्वाचं. कशावर रूपत्व आहे? रूपावर रूपत्व असतं, पुस्तकावर नसतं. येड पुस्तकाचं ज्ञान होण्याकरता संयोग संबंधाने ज्ञान होणार. पुस्तकावरच्या रूपाचं ज्ञान आणि रूपत्वाचं ज्ञान. बन गई बात. आकाश रूप. हा, मग आकाश आणि त्याचा गुण कोण आहे? शब्द आहे की नाही? हा, मग शब्द झाला गुण आणि आकाश झालं द्रव्य. गुण द्रव्यावर कोणा संबंध राहतात? समवाय संबंध राहतात. मग शब्द नावाचा गुण आहे, आकाश नावाचं द्रव्य आहे, दोघांचा कोणता संबंध? मग शब्दाचं ज्ञान होण्याकरता कोणता संबंध कारण आहे? समवाय संबंधच. समवाय संबंधानच कशात ज्ञान होणार? शब्दाचं. मग शब्दाचं ज्ञान कसं होतंय? कोण्या संबंधानं होतंय? समवाय संबंधानं होतंय. कोणाचा समवाय संबंध होतंय? आकाशाचा म्हणजे श्रोत्रेंद्रियाचा आणि शब्दाचा जो समवाय संबंध आहे, त्यातून जे उत्पन्न होणार ज्ञान आहे त्याला काय म्हणायचं? शब्दाचं ज्ञान. शब्द ज्ञान, शब्दाचं ज्ञान. श्रोत्रज प्रमा. काय म्हणायचं? श्रोत्रज प्रमा किंवा श्रोत्रज प्रत्यक्ष. कळलं का? हा. आणि शब्दाचं ज्ञान होणार समवाय संबंधाने. शब्दत्वाचं ज्ञान, शब्दावर शब्दत्व कोण्या संबंधाने राहतं? समवाय. म्हणजे शब्द आलं मी थोडं श्रोत्रज प्रमा आणि शाब्दी प्रमा आहे की नाही, आपण त्या दिवशी जे बोललो ते. हो, तर श्रोत्रज प्रमा आणि शाब्दी प्रमा भेद आहे की नाही? हो ना. श्रोत्रज प्रमा आणि शब्द. शब्द याच्यामध्ये करणाचा सुद्धा भेद आहे. श्रोत्रज प्रमामध्ये करण कोण आहे? इंद्रिय. आणि शाब्दी प्रमेमध्ये करण कोण आहे? शब्द. शब्द ज्ञान हे करण आहे. करणाचा बी भेद झाला की नाही? बरं चला. तर मग शब्दावरचं शब्दत्व कशानं कळतं? समवाय. मग किती संबंध झाले? समवाय समवाय. दोन संबंध झाले की नाही? शब्द कळण्याकरता समवाय संबंध, शब्दावरचं शब्दत्व कळण्याकरता समवाय संबंध, दोन समवाय. तर मग पहिले समवायाला काय म्हणतात? समवेत. मग शब्दत्वाचं ज्ञान होण्याकरता काय लागल? समवेत समवाय संबंध लागल. कळालं? शब्द आता काय? समवाय संबंधाने ज्ञान. शब्दाचं ज्ञान समवाय संबंधाने. आणि शब्दत्वाचं ज्ञान कशाने होणार? समवेत समवाय. जर बन गई बात. असे किती सन्निकर्ष आहेत? 5 सन्निकर्ष. हे कशा? भाव पदार्थ पाहण्याकरता हे झाले 5 सन्निकर्ष. आता अभाव सुद्धा आहे की नाही? अभावाचं विज्ञान कशाने होतंय?
ज्या इंद्रियानं ज्याचं ज्ञान होते त्याच इंद्रियानं त्याच्या अभावाचं बी ज्ञान होते. मग अभावाचं ज्ञान करण्याकरता एक 6वा संबंध आहे, त्याचं नाव विशेषणता संबंध. काय संबंध? संबंध. भूतले घटो नास्ती हे जे ज्ञान होतं ते संयोगाने ज्ञान होणार का? संयोग तो कोणाचा झाला? भूतलाशी संयोग होईल नेत्राचा. भूतलाशी संयोग संबंध होईल. तिथं काय अभावाशी घटाभाव घटाभावाशी कोणता संबंध झाला? संयोग संबंध झाला का? नाही. संयुक्त समवाय संबंध झाला का? नाही. अभावाशी संयुक्त समवाय संबंध होत नाही. संयुक्त समवाय संबंध होईल का? नाही. समवाय संबंध होईल का? नाही. समवाय संबंध होईल का? नाही. या पाचीपैकी एकही संबंध होत नाही. म्हणून 6वा संबंध लावला. कोणता? विशेषणता संबंध. त्यालाच काय म्हणायचं? विशेषण विशेषता भाव संबंध. विशेषण विशेषता भाव संबंध. विशेष कोण झालं? भूतल. भूतले घटो नास्ती. इथं विशेष कोण झालं? भूतल. आणि घटाभाव हे काय झालं? विशेषण. काय? विशेषण. घटाभाव काय झालं? विशेषण. मग हेच विशेषण हाच काय इथं संबंध आहे. कशा काय कोणतं ज्ञान होण्याकरता? अभावाचं ज्ञान होण्याकरिता. पाच तुम्हाला थोडक्यात सांगितलं. उद्या खटकन एक अख्खं तुमचा प्रत्यक्ष प्रमाणच पूर्ण करून टाकू. झाले संबंधच आहेत प्रत्यक्ष प्रमाण, दुसरं काही नाही. कारण प्रत्यक्षापासून संबंधापासून जे उत्पन्न ज्ञान होतं त्याला काय म्हणतात? प्रत्यक्ष. इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम. इंद्रिय आणि अर्थाचा जो सन्निकर्ष म्हणजे हे सन्निकर्ष संबंध है ना. संयोग संबंध, संयुक्त समवाय संबंध, इकडे संयुक्त समवेत समवाय संबंध, समवाय संबंध, समवेत समवाय संबंध, असे 5 समवायांचं 6वा संबंध कोणता? विशेषणता. विशेषणता संबंध किंवा पुस्तकातल्या प्रमाणे विशेषणता. काय पुस्तकात काय? विशेषण विशेषता संबंध. पण गई बात बोला.